नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन. आज तुम्हाला मी अंदमान निकोबार जे आयलँड आहेत त्याच्याबद्दल माहिती देत आहे. टोटल 527 आयलँड आहेत ते. 37 आयलँड इनहॅबिटेड आहेत आणि बाकीचे सगळे अंडर नेव्ही आणि आर्मीच्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या खाली आहेत. तर मला सांगायचं एक नॉर्थ सेंट्रली आयलँड आहे. तर तिकडे असा आहे, एक ट्राईब राहते. जवळजवळ असा अंदाज येतो की 200 ते 300च लोकं आहेत ती. गेल्या हजारो वर्ष ती ट्राईब तिकडे राहते आणि त्यांचं आउटर वर्ल्डशी काही कॉन्टॅक्ट नाही आहे, काही डेव्हलपमेंट नाही. अजून पण ते प्रायमोडियल टाईमसारखे स्टोन एजसारखेच राहत आहेत. अजून तसेच शिकार करतात आणि तसंच कच्चं अन्न खातात. ती लोकं मीठ पण खात नाहीत. त्यांना त्याच्याजवळ जायला आपली गव्हर्मेंट अलाव करत नाही, कारण ती लोकं कोणत्याही खाण्यामध्ये मिठाचा वापर करत नाहीत. म्हणजे ते सगळं कच्चं अन्न खातात. तिकडे भाजून भिजून कसं ते पूर्वीच्या काळात आपण जे स्टोन एजची माणसं आहेत आपण बघतो, त्याप्रमाणेच ते आजपर्यंत जगत आहेत. गव्हर्मेंट तिकडे कोणालाही अलाव करत नाही. काही वर्षापूर्वी मे बी एक 10-15 वर्षापूर्वी एक अमेरिकन इन्व्हेस्टिगेटर जर्नलिस्टने तिकडे एका फिशरमॅनला श्रीलंकन फिशरमॅनला हायर करून तिकडे जायचा प्रयत्न केला आणि पोचला पण तो तिकडे. आणि त्याच्यानंतर त्याची हालत झाली, ज्या सगळ्या जगाने बघितलं. त्याला अक्षरशः बाणावरती त्यांनी उलटा करून ठेवला होता. म्हणजे एवढा बेकार मारला त्या लोकांनी. त्यांना बिलकुल हे जे स्किन कलर जो डिफरन्स आहे ते एक म्हणजे एकदम गहूवर्णीय, फार डार्क दिसायला डार्क आहेत आणि ती थोडीशी पांढरी माणसं बघून ते एकदम बिथरतात. त्यांना इन्व्हेजन वाटतं, त्यांच्यासाठी ते असं वाटतं इन्व्हेड करायला कोणतरी आलं आहे. एवढा बेकार मारला त्या लोकांनी. त्याला फार म्हणजे बाणाच्या नोकावरती जसे भीष्म पितामहांना ठेवला होता, हे होतं ह्याच्यावरती बाणांच्या वरती, तसा त्यांनी ठेवला या लोकांना बघायला, की बघा इथे येऊ नका, दिस इज आवर स्पेस. तर फार खतरनाक लोक आहेत, फार खतरनाक सिव्हिलायझेशन आहे ती. तर आज पण कोण तिकडे त्यांचं नो कॉन्टॅक्ट लोक आहेत, काहीच कॉन्टॅक्ट नाही त्यांचं बाहेरशी, आणि गव्हर्मेंट आपली अलाव पण नाही करत आहे. तर एकदम अमेझिंग गोष्ट आहे. तर डू लाईक अँड शेअर इफ यू लाईक द व्हिडिओ. बाय.